दरम्यान अशोक खरात अटक झाल्याच्या नंतर याचे राजकीय पडसाद अत्यंत तात्काळ उमटले। कारण या अशोक खरातच्या संपर्कात असलेलं एक प्रमुख नाव आहे ते रुपाली चाकणकर यांचं, आणि त्याच निमित्तानं सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरलेले फोटो प्रसिद्ध केले। याच्या व्यतिरिक्तही या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधण्याची संधी अंधारे यांनी सोडलेली नाही। जोडीला दीपक केसरकर, सुनील तटकरे यांचे सुद्धा अशोक खरातशी संबंध संपर्क असल्याचे दावे अंधारे करतात। ज्या महिला आयोगाकडून महिलांचं सबलीकरण, समुपदेशन आणि समावेशन करणं अपेक्षित आहे, त्या महिला आयोगानेच जर महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीची पाद्यपूजा करत असतील तर शोषित महिलांनी न्याय कुणाकडे मागावा? माझा सरळ साधा प्रश्न आहे। मला या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा अत्यंत संवेदनशील महिला असणाऱ्या सन्माननीय सुनेत्रा वहिनींना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सुनेत्रा वहिनींची किंवा एकूण राष्ट्रवादी काँग्रेसची अशी काय राजकीय अपरिहार्यता आहे की सतत वादाच्या भुवऱ्यात असणाऱ्या चाकणकरांना आपल्याला या आयोगावर ठेवावं लागतं? कॅप्टन खरात हा एक भोंदूबाबा आहे आणि तो ज्योतिषीच्या नावाखाली अनेक महिलांचं त्यांनी शोषण केलेलं आहे। अनेक राजकीय व्यक्तींचं त्याला पाठबळ आहे। माजी मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेलेले होते। काही मंत्र्यांचं सुद्धा त्याला पाठबळ आहे। काही अनेक जे राजकीय पदाधिकारी आहेत त्यांचं त्याच्या ट्रस्टवरती नाव आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलिसांना भेटून याबाबत सविस्तर निवेदन देणार आहे व याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये वाद उत्पन्न होताच रुपाली चाकणकरांनी कानावर हात ठेवले। आरोपाबाबत आपल्याला कसलीही कल्पना नाही असं रुपाली चाकणकर म्हणतात। पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील अशी त्यांना अपेक्षा आहे। रुपाली चाकणकर समाज माध्यमामध्ये प्रतिक्रिया देताना म्हणतात की कॅप्टन खरात याचं वैयक्तिक आयुष्य किंवा त्याच्यावर असलेल्या आरोपांच्या बाबत चाकणकर यांना कसलीही कल्पना नाही। जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील अशी त्यांना अपेक्षा आहे आणि पोलीस तपासावर त्यांना विश्वासही आहे। शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानाचं ट्रस्ट आहे असं चाकणकरांनी सांगितलंय। सामाजिक कामांच्या निमित्तानं आपण अनेक ट्रस्टच्या काशी जोडले गेलेलो आहोत।